हे आहे स्वारगेट येथील PMPL बस स्टँड आणि पाठीमागे जे तुम्ही बघत आहे ते आहे स्वारगेट मेट्रो स्टेशन. तर आज मी निघालो आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी. व्हिडिओ घेत असताना लगेच माझी बस आली आणि सगळ्यात पहिले मी बसमध्ये चढलो. बसमध्ये बसल्यानंतर सगळ्यात पहिले मी घेतला 50 रुपयाचा बस पास. यामध्ये तुम्ही PMPL म्हणजे पुणे महानगरपालिका आणि सिंचवड महानगरपालिका या क्षेत्रामध्ये विदाऊट तिकीट ट्रॅव्हलिंग करू शकता 24 आवर्ससाठी. इथे आता आळंदीला जाण्याची माझी जर्नी स्टार्ट झाली. नमस्कार तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. आज मी शिष्याच्या आळंदी इथे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. तर त्यामुळे व्हिडिओ बनवावं म्हटलं. तुम्हाला पण यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे दर्शन होणार आणि आळंदी पण बघायला मिळणार. तर या ब्लॉग मध्ये मी सगळे माझ्याशी जोडून राहा. आता मी ऑलरेडी आळंदीथे पोहोचलेलो आहोत आणि आता मी महाराजांच्या मंदिराकडे जाणार आहोत. तर तुम्ही पण माझ्यासोबत राहा, मग तुमचे पण त्या निमित्ताने दर्शन होणार. मंदिराजवळ पोहोचल्यावर सगळ्यात पहिली मी एक दुकान बघितलं आणि माझी चप्पल तिथे ठेवली. त्यानंतर गणेशद्वाराने मंदिरामध्ये प्रवेश केला. ही फोटोज आणि व्हिडिओ शूट केल्यानंतर मग मी महाराजाच्या समाधी दर्शनाच्या रांगेमध्ये लागलो. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन खूप लवकर आणि चांगल्या प्रकारे झालं. सकाळची वेळ असल्यामुळे तिथे अजिबात गर्दी नव्हती, त्यामुळे दर्शन खूप चांगलं आणि शांत अशा प्रकारे ते दर्शन झालं. हे जे तुम्ही बघत आहे ते ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचं जे मुख्यद्वार आहे ते आहे. इथून मुख्यद्वारापासून एंट्री होते, पण त्यानंतर पुन्हा अजून 2-3 म्हणजे वेगवेगळ्या दारांनी पण एंट्री आहे. तर हे जे आहे हे ते मुख्यद्वार आहे ज्यामधून मंदिरामध्ये एंट्री होते. दर्शन जे आहे ते झालेलं आहे आणि आता दर्शन झाल्यानंतर मी नदीकाठी जातो, इंद्रायणी नदीकाठी. आता जस्ट दर्शनाला वेळ नाही लागला. दर्शन ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. नदीकाठचं पण दर्शन झालंय आणि त्यानंतर समाधीचं तर ऑलरेडी त्याच्या पहिलेच दर्शन झालेलं होतं. म्हणून आता नाश्ता करण्यासाठी एक हॉटेलमध्ये आलेलो. नाश्ता आलेला आहे, त्यामध्ये वडापाव मागवला. नाश्ता केला की नंतर मग गजानन महाराजच्या मंदिरामध्ये पण जायचं आहे. इथे जे आळंदीचे गजानन महाराजचं मंदिर आहे.
नाश्ता झाल्यानंतर मी निघालो गजानन महाराज यांच्या मंदिराकडे. गजानन महाराज यांचं मंदिर हे संत ज्ञानेश्वरांच्या मंदिरापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे आणि थोडं चालल्यानंतर लगेच मी गजानन महाराज यांच्या मंदिरामध्ये पोहोचलो. मंदिरामध्ये पोचलेलो आहोत आपण. मंदिरातलं वातावरण इतकं सुंदर आणि मंदिर तर अतिशय सुंदर आहे. बाहेरूनच बघून इतकं सुंदर वाटतं मंदिर. आणि मंदिर आहे पण तसंच. आणि गजानन महाराजचं मंदिर असल्यामुळे आपल्याला माहीतच आहे कचरा वगैरे तुम्हाला कुठेच दिसणार नाही. ना कचरा दिसणार ना कुठला कागद दिसणार. सगळीकडे स्वच्छ आणि सुंदर असं. मंदिरात गेल्यावर गजानन महाराज यांचं दर्शन घेतलं आणि तिथे मोबाईल आणि व्हिडिओ शूटिंग याला बंदी असल्यामुळे मी तिथे काही व्हिडिओ शूट केला नाही. त्यानंतर मी पुढे निघालो माझ्या पुढच्या प्रवासासाठी. गजानन महाराज यांचं दर्शन झाल्यानंतर मी थेट बसस्टँडला आलो आणि फक्त 11 वाजले असल्यामुळे मी विचार केला की आता आळंदीचं दर्शन झालंय तर मग इथून देऊला आपण जावं. त्यासाठी मी इथे बसस्टँडला आलो आणि गाड्या बघत बघत देऊ बसची वाट पाहत राहिलो. त्यामध्ये व्हिडिओ बनवण्याच्या याच्यामध्ये माझी एक गाडी ऑलरेडी सुटून गेली. त्यानंतर मग अर्ध्या तासांनी दुसरी गाडी आली आणि मग मी त्यामध्ये बसून पुढे देऊला निघालो. श्री क्षेत्र देऊळ इथे पोहोचलेला आहो मी. जो मी पास काढला होता पुण्यावरून PFPLचा 50 रुपयाचा, त्यामध्येच मी देऊपर्यंत आलो. फक्त देऊच्या पहिले एक गाव येतं ते म्हणजे तरवडे नावाचे गाव येतं. तिथून आपल्याला देऊकडे यासाठी 10 रुपये तिकीट काढायला लागते. म्हणजे जो आपला पास आहे 50 रुपयाचा तो पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका दोन्हीकडे चालतो. तर त्याचं फक्त एक आहे की तरवडे गावापर्यंत येतपर्यंत तो पास व्हॅलिड असतो आणि त्यानंतर आपल्याला 10 रुपये तिकीट तिथे काढावं लागतं फक्त. तुकाराम महाराज यांच्या मंदिरामध्ये पोहोचलेलो. जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थान सदेह वैकुंठ गमन स्थान गोपाळपुरा. वैकुंठ मंदिर येथील दर्शन आता माझं झालेलं आहे आणि आता मी गाथा मंदिरकडे निघालो आहे. वैकुंठ मंदिर ते गाथा मंदिर यातलं डिस्टन्स जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर आहे. जवळ आहे पण तिथे आपल्याला जायचं असेल तर ॲटोची सुविधा असते जे तुमच्याकडून 20 रुपये घेतात पर सीटचे, किंवा मग आपण पैदल पण जाऊ शकतो. खूप असं दूर नाही आहे. वैकुंठ मंदिर
या साईडला बघू शकता तुम्ही, या साईडला भक्त निवास आहे आणि हे जे आहे ते गाथा मंदिर आहे. भक्त निवास आणि गाथा मंदिर दोनच आहे इथे. वैकुंठ धाम आपण तिकडून आलेलो आहोत. इथे अजून पूर्ण काम झालेलं नाही वाटतं, अजून पण काम चालूच आहे. आतल्या साईडला तुकाराम महाराजांची जिथे आपल्याला मूर्ती दिसत आहे, तिथे तुकाराम महाराजांचे संपूर्ण अभंग भिंतीवर कोरीव याच्यामध्ये रेखाटून आहे. आणि आतमध्ये आपल्याला फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई असल्यामुळे मी काही तिथे कॅमेरा ऑन केला नाही, पण सुंदर असं तिथे तुकाराम महाराजांचे संपूर्ण अभंग भिंतीवर रेखाटलेले आहे. देहू येथील इंद्रायणी नदी आहे. मगाची आपण बघितली होती ती आपल्या आळंदी येथील इंद्रायणी नदी होती आणि ही देहू येथे. इंद्रायणी नदीला पाया पडून मग मी निघालो जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या मुख्य मंदिराकडे. हे मंदिर वैकुंठ मंदिरापासून अवघ्या 2 ते 3 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. आणि इथे गेल्यावर इथलं जे महाद्वार आहे ते असं भव्य दिव्य असं एक महाद्वार आहे, जे म्हणजे खूप बघण्यासारखं महाद्वार आहे. आणि मगा जिथे आपण दर्शनासाठी गेलो होतो आल्या आल्या ते होतं वैकुंठ मंदिर. त्यानंतर आपण गेलो होतो गाथा मंदिर आणि आत्ता जिथे आपण दर्शन घेतलेलं आहे ते म्हणजे मुख्य मंदिर आहे संत तुकाराम महाराज यांचं. त्यानंतर आता जिथे तुकाराम महाराजाचं घर जे घर आहे, जे जुनं घर होतं ते पण आत्ता आहे. त्यानंतर आपण तिथे जाणार आहोत आणि ते घर पण बघणार आहोत कसं आहे, कुठल्या परिस्थितीमध्ये आहे आणि काय आहे. आता आपण चाललो तुकाराम महाराज यांचं घर जिथे आहे ते घर बघण्यासाठी आपण तिकडे चाललो.
तिथे अशी माहिती मिळाली की हा जो आपल्याला वाडा दिसतोय तो 400 वर्ष जुना नसून हा 100 ते 150 वर्ष जुना आहे. कारण की कालांतराने तिथे जो 400 वर्ष जुना वाडा होता त्याची पडझड झाल्याने मग जे तुकाराम महाराज यांचे वंशज होते त्यांनी हा वाडा बांधलेला आहे. पण हा पण चांगला 100 ते 150 वर्ष जुना असा वाडा आहे. मी जी तुळस बघत आहो ती तुळस 400 वर्षा पहिल्याची आहे. ही जी तुळस आहे आणि उकड, आणि हे जे उकड आहे हे सुद्धा आऊसाहेबाच्या हातचं आहे आणि हे पण जवळजवळ 400 वर्ष जुनं आहे. सगळ्यात पहिलं आपण बघितलं ते संत ज्ञानेश्वर महाराज यांची आळंदी झाल्यानंतर आपण मग देऊला आलो. देऊला आल्यानंतर सगळ्यात पहिले बघितलं ते संत तुकाराम महाराज यांचं गाथा मंदिर, संत तुकाराम महाराज यांचं वैकुंठ मंदिर. त्यानंतर मग आपण गेलो गाथा मंदिर इथे, आणि आता शेवटीला आपण बघितलं ते संत तुकाराम महाराजांचं मुख्य मंदिर आणि त्यांचे जे जुना वाडा आहे तो बघितला. आता इथे बस स्टँडवर आलेलो आम्ही, देऊ बस स्टँड इथे. आता इथून निगडीला जाणार, कारण की डायरेक्ट इथून पिंपरी चिंचवडची गाडी मिळणार नाही, त्यामुळे इथून पहिले निगडी आणि निगडीवरून मग चिंचवड आणि चिंचवडवरून मग स्वारगेट. तुम्ही पण ज्यावेळी आळंदीवरून PMPL इथे येता त्यावेळी तुम्हाला समोरच म्हणजे बिलकुल 1 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर जे आपलं वैकुंठ मंदिर आहे ते आहे, आणि वैकुंठ मंदिर वरून 2 मिनिटाच्या वॉकिंगवर तुम्हाला जे मुख्य मंदिर आहे तुकाराम महाराजाचं ते वैकुंठ मंदिरापासून 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. फक्त जे गाथा मंदिर आहे ते थोडं दूर आहे. हे बघा निगडीची गाडी आलेली आहे. ओके, चला आपण जाऊ आता. निगडी गाडी आलेली आहे. चला, निगडी गाडी भेटलेली आहे. आता डायरेक्ट निगडीला पोहोचल्यावर बोलू. बसमध्ये उतरून मी आता रूमला चाललोय. सकाळी 7 वाजता घरून निघलो होतो आणि जे सगळं आपण बघितलंय, कुठे कुठे फिरलो, आणि आत्ता 5 वाजले. पुढच्या 5 मिनिटांमध्ये रूमवर पोहोचेल. तर मी घरी पोचलेलो आहे. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल, मी दिलेली माहिती आवडली असेल, जे मी तुम्हाला म्हणजे जे दाखवलं व्हिडिओमध्ये सगळं जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्राला शेअर करा. या व्हिडिओमध्ये पण काही चूक तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये ते पण सांगा की नेक्स्ट व्हिडिओसाठी काय त्यामध्ये मी सुधारणा करू शकतो.
बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.